आमच्याकडे आज पालक पनीर बनवलंय. बघा कसं दिसतंय. इथं मी एक पालकाची जुडी घेतली, ती स्वच्छ नीट केली, धुतली आणि इथं उकळत्या पाण्यामध्ये असा पालक ठेवून घेतलाय. उकळून घ्यायचा आता हा पालक आपल्याला फक्त. आणि पालकाचा रंग छान राहावा यासाठी त्याच्यात एक चिमूटभर साखर घालायची, म्हणजे पालकाचा रंग छान राहतो. इथं बघा पालक शिजवून घ्यायचा नाहीये, तो फक्त उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचा आहे. इथं मी हा पालक आपला उकळलेला आहे, आता मी काढून घेणार आहे. मी अगोदर इकडं कढईत किंवा पाटीत असं खोलगट ह्याच्यात पातेल्यात पाणी घ्यायचं थंड आणि त्याच्यात बर्फाचे क्यूब टाकून घेतलेले आहेत. आता हा उकळलेला पालक आहे ना, ह्या गार पाण्यात आपल्याला थंड पाण्यात टाकून घ्यायचा. इथं सगळा पालक मी बघा टाकून घेतलाय त्याच्यात आणि याची वाफ लवकर निघून जाते आणि पालकाचा रंग पण छान राहायला मदत होते याच्यामुळं. इथं पाण्यातनं पालक घट्ट पिळून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यात टाकलाय. तर सगळा पालक आपण मिक्सरच्या भांड्यात पिळून घालू. इथं कोथिंबीर पण घेतली आहे मी आणि मिरची, आपल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या 2-3. याच्यातच तुम्ही लसूण पण टाकू शकता, पण मी नाही टाकलाय. आता हे सगळं आपण छान मिक्सरला याची एक पेस्ट बनवून घेऊ. आता मिक्सरला लावून घेते. इथं बघा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे पालकाचं. बघा इथं छान कलर आलाय. पालकाचा कलर जराही बदललेला नाहीये, हिरवागार कलर राहिलाय आपला. इथं पनीर घेतलंय. आता पनीर मी इथं तळून घेणार आहे. असंही टाकलं तरी चालतंय, पण मी तळून घेतलंय. बघा इथं पनीर तळताना ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तेलात अगोदर. पनीर जास्त चिकटत नाही, माझ्याकडनं चिकटलंय तरी पण. पनीर तर काढून घेतलं आणि त्याच कढईत तेल शिल्लक राहिलेलं आहे, त्याच्यात जिरं घातलंय. जिरं छान फुललं की याच्यामध्ये चिरलेला भरपूर सारा लसूण टाकायचा. लसूण चांगला तळला. बघा इथं चांगला कलर आलाय लसणाला. इथं लसूण परतून झाला, याच्यामध्ये कांदा घालायचा आपल्याला. आता मी याच्यात एक कांदा टाकून घेते. बारीक असा चिरून घ्यायचा आहे कांदा. कांदा चांगला याच्यात तेलात परतून घेऊ आपण आता. बघा इथं कांदा परतून घेतला आणि कांदा परतून झाला की याच्यातच एक टोमॅटो घालायचा चिरून. टोमॅटो पण बारीक चिरायचा. टोमॅटो चिरून घातलाय बघा. तुम्ही पण पालक पनीर कसं करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथं आपला टोमॅटो परतून झालाय, पण हे आणखीन मऊ झालं नाहीये, त्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचंय. इथं बघा झाकून ठेवलंय. आता याच्यामुळे टोमॅटो कांदा मऊ व्हायला मदत होईल. हे सगळं तुम्ही पालकाच्या नंतर मिक्सरमध्ये ग्रेव्ही केली तरी पण चालतंय किंवा असं बारीक करून केलं तरी पण चालतंय. दोन्ही प्रकारे करू शकताय. बघा इथं आपला टोमॅटो जरा मऊ झालाय आता झाकून ठेवल्यामुळं. आता हे सगळं एकजीव करू आणि हे छान झाले बघा. आता याच्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा. आपल्याला याच्यात पालक शिजवायचा आहे. इथं सगळा पालक मी टाकून घेते. बघा इथं सगळा पालक टाकून घेतलाय. पालकाचा कलर किती छान राहिलाय ना. चला आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि चांगलं मिक्स झालं की याच्यात थोडंसं पाणी घालायचं. तेच मिक्सरचं भांडं धुवून मी ह्याच्यात पाणी ओतलंय, त्याला पालक शिल्लक राहिला होता म्हणून. आता हे चांगलं मिक्स करून याला छान उकळी काढून घ्यायची. पालक पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यात मीठ घालायचं आता चवीनुसार आणि गरम मसाला पण घाला किंवा पनीरचा मसाला घातला तरी चालतंय. थोडासा नॉर्मल घालायचा. कोणी घालतं कोणी नाही घालत. मी घातला होता थोडासा मसाला. आणि आता आपला पालक शिजला की याच्यामध्ये घालायचं पनीर. मग तळून घेतलेलं पनीर घालून घेऊ याच्यात. इथं बघा पनीर टाकले. आता आपला पालक छान शिजला. पनीर घालायचं. सगळं पनीर घालून घेते आणि हे सगळं एकदा चांगलं मिक्स करायचं, पनीर आणि पालक. बघा इथं छान पालक पनीर आपलं तयार होतंय. एकदा सगळं मिक्स करून घेते तळापासून आणि इथं एक उकळी आली, एक 2-3 मिनिटं आणखी शिजवते. आपलं पालक पनीर तयार झाले. चपाती बरोबर, गावाकडे तर याला भाकरी बरोबर पण खातात. चपाती भाकरी काय तुम्हाला ज्याच्या बरोबर आवडते त्याच्याबरोबर हे पालक पनीर इतकं छान लागतंय. खूप चांगलं होतं. करून नक्की बघा आणि तुम्ही कसं पालक पनीर बनवता हे पण सांगा. आपलं साधं सुधं गावाकडच्या पद्धतीचं पालक पनीर तयार आहे. आवडलं तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब